पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज संपूर्ण महापालिका क्षेत्रात मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडत आहे। या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज सकाळी ते जिथे वास्तव्यास आहेत त्या परिसरातील मतदान केंद्रांवर भेट देत महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की सकाळपासूनच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून हेच सकारात्मक वातावरण संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाहायला मिळत आहे। या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI महायुतीने अनुभवी, तरुण, सुशिक्षित आणि कामांमध्ये तत्पर असे सक्षम उमेदवार मतदारांसमोर दिले आहेत। प्रचारादरम्यान मतदारांचा या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे आणि त्याचाच प्रत्यय मतपेटीतही येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संपूर्ण पनवेल महापालिकेच्या निवडणुकीचं आज मतदानाला सुरुवात झाली आहे आणि सुरुवात झालेली असताना मी आज माझ्या जिथं मतदान असतं त्या टेबलवरती आलेलो आहे। अजून माझं मतदान व्हायचं आहे, पण सगळे कार्यकर्ते सकाळी पोलिंग एजंटना उठवण्यापासून पूर्णपणानं उतरलेले आहेत। आपण बघू शकता आमचे हे बूथवरचे कार्यकर्ते आहेत की जे इथे टेबलवरती येणाऱ्या मतदारांना मदत करणार आहेत। त्यामुळे सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। हेच वातावरण आपल्याला कामोठ्यात जा, कळंबोलीत जा, तळोजामध्ये जा, खारघरमध्ये जा, ग्रामीण भागात जा, सगळ्या ठिकाणी पनवेल शहरामध्ये, पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये हेच वातावरण बघायला मिळेल। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे 8 वर्षानं ही निवडणूक लागली आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही अनुभवी उमेदवार दिलेत, आम्ही नवे उमेदवार दिलेत, तरुण रक्ताचे उमेदवार दिलेत, सुशिक्षित उमेदवार दिलेत आणि त्याचबरोबरीनं कामामध्ये अतिशय तत्पर असलेले असे सगळे उमेदवार दिलेत आणि त्यामुळे या सगळ्या उमेदवारांना मतदारांची पसंती असल्याचं प्रचारामध्ये जाणवलंय। मला खात्री आज मतपेटीमध्ये सुद्धा जाणवेल। मी आधी जे सांगितलेलं त्याच्यावरच मी अजूनही कायम आहे की मागच्या वेळेला आमचे विसर्जित महापालिकेमधले एकंदरीत 65 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीत आले। आम्ही महायुतीमध्ये आहोत, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI अशा महायुतीत आहोत आणि त्यामुळे आमच्याकडे एकूण 66 नगरसेवक होते। तर यामुळे 66 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणं हे आमचं पहिलं टार्गेट आहे आणि मला खात्री आहे की आम्ही त्याच्यात यशस्वी होऊ।